नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय श्री महाकाल. शेतकरी सुखी तर देश सुखी. आज आपण बघू शकता का निलेश कुरकर जे प्रगतशील शेतकरी आहे दोनगाववाडीतले, तर आपण बघू शकता का सुधाकरच्या प्लॉटवरती आलोय. तर इथं पूर्ण रानाडीचं भेसळ डोस पासून तर कुठले कुठले प्रोडक्ट वापरले होते ते आपल्याला सांगणार आहे. आपण सध्या आता प्लॉटवरती सध्याची कंडिशन आपण दाखवणार आहे. नाव निलेश कुरकर, राहणार दोंडगावात. मी एप्रिल छाटणी 10 एप्रिलची छाटणी आहे प्लॉटची सुधाकरची. मी साधारण 8 ते 10 वर्षापासून रानाड्याचं शेड्यूल वापरतो. त्यानंतर फर्टिलायझर पण रानाड्याचंच वापरतो. त्यानंतर बेसल डोस एप्रिलला 2 वेळेस टाकला आम्ही. त्यानंतर ऑक्टोबर कटिंगला पण 2 वेळेस बेसल डोस झाला. एप्रिल नंतर पावसाळ्यात आम्ही मिकनेल 32 मेकमॉलजीचे स्प्रेइंग केले. त्याने एकदम उत्कृष्ट पद्धतीचे रिझल्ट मिळाले साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर ऑक्टोबर, आता 11 ऑक्टोबर कटिंग आहे या प्लॉटची. त्यानंतर सेकंड डीप नंतर आम्ही आता सनबर्निंगसाठी कॅल्शियम नायट्रेट ससुरीचे 3 स्प्रे दिले. तर प्लॉट आम्हाला एकही मन्यावा सनबर्निंग दिसलं नाही अजून. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता का इथं फ्लडिंग केली त्यांनी. आता पूर्ण काचात आलेला आहे प्लॉट. तर मग यांनी सनबर्निंग घेऊ नये म्हणून 2 ते 3 स्प्रे कॅल्शियम नायट्रेट ससुरीचे झालेले आहे. आणि त्या 11 ऑक्टोबरमध्ये ही द्राक्षाची छाटणी झालेली आहे. आणि आपण बघू शकता का फ्लडिंग केलेलं आहे. पण कॅनोपी बघू शकता व्यवस्थित त्यांचं आलं कामाचं नियोजन आहे. आणि बघायला गेलं तर आज जवळपास काय साईज बसेल इथं? 16 mm आहे. 16 mm मध्ये तुम्हाला जवळपास साईजची प्रक्रिया दिसते. आणि पुढे आपण जर प्लॉट बघायला गेलो तर आपण पूर्ण दाखवणारच आहे प्लॉटची कंडिशन कशी सुधाकरची. तर खूप असं व्यवस्थितरित्या त्यांचं वाला काम झालेलं आहे. आणि हा रानाडी प्रात्यक्षिक प्लॉट आहे. खूप सुंदर असं नियोजन बनवलेलं आहे. जवळपास 11 ऑक्टोबरचा प्लॉट आहे. तर अशा पद्धतीने मालाचे आणि पत्तीची ग्रीनरी बघू शकता आपण. आता स्प्रे वगैरे व्यवस्थितरित्या कॅल्शियम ससुरीचे झालेली आहे. तर पुढचं आपण सोनाकात जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता ही साधी सोनाक आहे. 5 ऑक्टोबर याची ऑक्टोबर छाटणी आहे. तर आपण बघू शकता लांबी आणि इथं कुठल्याही पद्धतीचा सनबर्निंगचा विषय आलेला नाहीये. 3 स्प्रे इथं पण झालेले आहे. खूप असं सुंदररित्या नियोजन केलंय त्यांनी. मालाची जर कंडिशन बघू शकता, माला जवळपास खाली बंच व्हेरिएशन जे काही आपलं आहे तर बंच जवळपास 8-10 बंच त्यांनी खाली टाकलेले आहे आणि सिलेक्टेड बंच ठेवलेले आहे. तर त्या हिशोबाने जवळपास आता हे किती बंच असतील तरी कांदा 40-45 बंच ठेवलेले आहे. खूप सुंदर नियोजन आहे. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता का हा जवळपास किती तारखेचा प्लॉट आहे? 28 सप्टेंबरचा प्लॉट आहे. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता का 27 ते 28 सप्टेंबरची ही छाटणी जवळपास 14 वर्षाचं बुड आहे. 14 वर्ष झालेले साधी सोनाक आहे. तर व्यवस्थितरित्या आपण बघू शकता का मालाचं जे काही आहे थोडीफार कूच झालेली होती, पण माल जो आहे तो एक सुंदररित्या बनलेला आहे. मालाचं आपण बघू शकता कसं नियोजन झालेलं आहे. आणि जवळपास 4 एकर क्षेत्र टोटल एक सुधाकरचं 1 एकर आहे.